विधानसभेपूर्वी राबविलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले. त्यातील 2 कोटींहून अधिक महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देखील मिळाला. आता नूतन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा 2,100 रुपये देणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर 1 एप्रिलपासून दरमहा 1,500 ऐवजी 2,100 रुपये दिले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली. जुलै ते सप्टेंबर राज्यातील 2.5 कोटीपर्यंत लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त झाले. योजनेच्या लाभासाठी कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावे, वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांचे असावे, लाभार्थींच्या कुटुंबातील कोणी आयकर भरणारा नसावा, एका शासकीय योजनेचा तेवढ्याच रकमेचा लाभ घेणाऱ्या महिला अपात्र असतील, असे निकष घालण्यात आले होते. मात्र या निकषांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही. त्यामुळे प्रत्येक अर्जदाराकडून स्वयं घोषणापत्र घेतले आणि त्या सर्वच 21 ते 65 वयोगटातील अर्जदार लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला. त्यासाठी एका वर्षासाठी 45,000 कोटींची तरतूद करण्यात आली. अनेकांनी पात्र नसतानाही अर्ज केल्याची चर्चा आहे. त्यामुळे योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी झाल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी होऊ शकतात आणि तेवढ्याच निधीतून पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 2,100 रुपये देणे शक्य होईल, असे राज्य स्तरावरील अधिकाऱ्यांचे मत आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यावर योजनेच्या अधिक रकमेसाठी किती रक्कम तिजोरीतून आगाऊ जाऊ शकते, निकषांची पडताळणी झाल्यास किती लाभार्थी कमी होतील, यावर अभ्यास होईल, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम वाढेल, पण त्यासाठी शासन निर्णय अपेक्षित आहे. सध्याच्या लाभार्थींमधील आयकर भरणारे कोण आहेत, कुटुंबाकडे 4 चाकी आहे का, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिकांनी अर्ज केले आहेत का, याची पडताळणी झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण प्रत्येकाकडून स्वयं घोषणापत्र घेतले आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.